हे दाभाड गाव भिवंडी तालुक्यातील आणि हे दाभाड गाव, या दाभाड गावातील हे पाटील परिवार आणि पाटील परिवाराचे पिताश्री कैलासवासी एकनाथ बुधाजी पाटील बाबांना 20/4/2021 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांना जाऊन आज जवळजवळ 5 वर्षे झाली, बरं का, जवळजवळ 5 वर्षे झाली. या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं, मुलाबालांना मार्गदर्शन केलं आणि या पाटील परिवारामध्ये कार्य करत असताना जेवढं काही चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य करण्याचं बाबांनी कार्य केलं. जेवढं काही चांगलं वागता येईल, जगता येईल अशा प्रकारे चांगल्या प्रकारे जेवढं समाजसेवा करता येईल, मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करता येतील, मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता येतील अशा प्रकारचा विचार करून या ठिकाणी बाबांनी कार्य केलं. बाबांच्या पश्चात आमचे तुषार दादा असतील, आमचे अनिरुद्ध दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे आईसाहेब अर्थात वैशाली आईसाहेब असतील, त्याचप्रमाणे बाबांचे भाऊ असतील, बहिणी असतील, अर्थात रवींद्र काका, आशाताई, नंदाताई, विमलताई आणि संपूर्ण हा पाटील परिवार, बाबांच्या सुना असतील, पूर्ण हा पाटील परिवार असेल. या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य सहाय्यक म्हणून कार्य केलं आणि त्या ठिकाणी आरोग्य सहाय्यक म्हणून कार्य करत असताना जेवढी चांगल्या प्रकारची आपल्या माणसांना सेवा देता येईल, सेवा करता येईल चांगल्या प्रकारे, त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी सेवा करण्याचं काम केलं. त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी ते कार्य करण्याचं काम केलं आणि ते कार्य करता करता वयानुसार बाबा सेवानिवृत्त झालेले. सेवानिवृत्त झाल्यानंतर 1-2-4 वर्षामध्ये बरं का महामारी आली, अर्थात कोरोनाची महामारी आली आणि त्याच वेळेला बाबांचं देहावसन झालं. साधारणतः एक 5 वर्षापूर्वी, अर्थात 20/4/2021 रोजी बाबांचं देहावसन झालं. बाबा तुम्हा आम्हाला सोडून गेले आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बरं का, खरं तर येणं जाणं जे आहे ते देहाला आहे, शरीराला आहे, कारण देह नाशिवंत आहे, शरीर नाशिवंत आहे. बरं का, शरीराला सांभाळणारा जो देव आहे, शरीराला चालवणारा जो देव आहे, शरीराला सामर्थ्य देणारा जो देव आहे, त्याला येणंही नाही आणि जाणंही नाही. बरं का, शरीर कोणाच्या बळाने हे कार्य करते, हा देह कोणाच्या बळाने कार्य करतोय त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. जो देव आम्हाला सगळं काही कार्य करण्यासाठी सामर्थ्य देतो ना, त्या देवाचं आम्ही स्मरण ठेवलं पाहिजे, त्या देवाचं आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. बरं का, तयाचे भजन चुकू नका, कारण संपूर्ण विश्वाला सामर्थ्य तो देव देतोय. संपूर्ण सृष्टीला, सृष्टीतील सर्व जीवांना, प्राण्या पक्ष्यांना, सर्वांना कार्य करण्यासाठी सामर्थ्य तो देव देत असतो. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, त्या देवाच्या सामर्थ्याचं, त्या देवाच्या बळाची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा त्या देवाच्या सत्तेने हलतंय, वृक्षाचं पान सुद्धा त्या देवाच्या सत्तेने हलतंय. बरं का मौली, आपल्या शेवटच्या वेळेला देहावसन होत असताना, मृत्यू येत असताना जर आपले डोळे उघडे राहिले, बरं का, अंतरात्मा निघून जाताना जर आपले डोळे उघडे राहिले तर आपले डोळे आपण मिटू शकत नाही, तेवढं सामर्थ्य पण आपल्यात नसतंय. असतंय का बरं? आपले उघडे राहिलेले डोळे सुद्धा आपण मिटू शकत नाही. आता बघा, इथे बसल्या बसल्या किती मिनिटं झाली बरं? एक 5 मिनिटं झाली आपण प्रवचन सुरू केले. किती वेळा डोळ्यांची उघडझाप झाली आपल्या? किती वेळा डोळ्यांची उघडझाप झाली? सहज झाली ना, काही करावं लागलं त्यासाठी?
तुमच्या आणि माझ्या काय अनेक वेळा डोळ्यांची उघडझाप झाली, आपल्या सहज होते बघा, पाहता पाहता डोळ्यांची उघडझाप होते. पण ते सुद्धा आम्ही उघडे असलेले डोळे मिटू शकत नाहीत, तेवढंही सामर्थ्य आमच्यात राहत नाही. अर्थात ते डोळे मिटण्यासाठी कोणाला तरी मग डोळ्यावरून असा हात फिरवावा लागतो, तेव्हा ते मिटले जातात. आणि म्हणून मग या ठिकाणी आम्हाला माऊली मार्गदर्शन करत असताना म्हणतात, देव येतही नाही आणि जातही नाही, येणं जाणं जे काय आहे ते शरीराला आहे, या देहाला आहे. आलं का लक्षात? मग त्या ठिकाणी अनेक उदाहरणं, अनेक दृष्टांत देतात माऊली, अनेक दृष्टांत देतात बरं का. त्या ठिकाणी दृष्टांत देत असताना, एक ओळख करून देत असताना माऊली अनेक दृष्टांत देत आहेत. मला सांगा, पाण्याच्या लाटेवर जे तरंग निर्माण होतात, लाटा ज्या निर्माण होतात, त्यांचा जन्म आणि मृत्यू, त्या निर्माण झाल्या काय आणि त्या ठिकाणी नष्ट झाल्या काय बरं का. निर्माण झाल्या काय आणि नष्ट झाल्या काय. महत्वाचं काय आहे, ज्या तरंग निर्माण होतात ना, ज्या लाटा निर्माण होतात ना, त्या जन्मल्या काय आणि नष्ट झाल्या काय. तसं माणसाचं आहे. त्याच्यामध्ये अजून एक उदाहरण दिलेलं आहे, तो बुडबुडा निर्माण होतो बघा कधीतरी, पाण्यामध्ये बुडबुडा, तो निर्माण झाला काय, फुटला काय, नष्ट झाला काय. अशा प्रमाणे माणसाचा देह आहे. फक्त आम्ही भ्रमामध्ये आहोत. 100 वर्ष भगवंताने आयुष्य दिलंय. काय भ्रमात आहोत आम्ही? देवाने आम्हाला 100 वर्ष आयुष्य दिलंय. मिळतंय का बरं? 100 वर्ष मिळतंय? 100 दिवस तरी आपले असतील, आपण ठामपणे सांगू शकतो, आत्मविश्वासाने सांगू शकतो का 100 दिवस मी पुढे असणार आहे? 100 तासाचीही आपण गॅरंटी देऊ शकत नाही, 100 मिनिटांचीही गॅरंटी देऊ शकत नाही. आणि त्याच्या पलीकडे सांगू का, 100 सेकंदाचीही माणूस गॅरंटी देऊ शकत नाही. कोणत्याही वेळेला कधीही माणसाला हे जग सोडून जावं लागणार आहे. मग त्यासाठी अनेक दृष्टांत आहेत, अनेक दृष्टांत आहेत. वारा निर्माण झाला काय, वाऱ्याची झुळूक आली काय आणि ती नष्ट झाली काय. वाऱ्याची झुळूक येते बघा, त्याला आपण वाभू म्हणतो का बरं? काय म्हणतात? वायधूळ म्हणतात, वाभू म्हणतात नाही का. ती निर्माण झाली काय आणि ती नष्ट झाली काय, ती नाहीशी झाली काय बरं का. असं आमचं आयुष्य आहे, असं आमचं आयुष्य आहे. त्या आयुष्याची गणना करत असताना, त्या आयुष्याचे भाग तयार करत असताना, किंवा त्या आयुष्यामध्ये विभागणी करत असताना भगवंताने आमच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत बरं का माऊली. आमच्या आयुष्यातल्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. एक लहानपण आहे, एक तरुणपण आहे आणि एक म्हातारपण आहे बरं का. जसे आम्ही लहानपणी असतो तसेच तरुणपणी असतो का? तसेच तरुणपणी असतो. जसे आम्ही तरुणपणी असतो तसेच आम्ही वृद्धपणी असतो का बरं? म्हातारपणी. अवस्था बदलली जाते, देह बदलतो का? देह तोच आहे ना, बदलली काय? अवस्था. लहानाचा मोठा झाला, मोठ्याचा वृद्ध झाला, म्हातारा झाला, अवस्था बदलली. देह बदलत नाही, देह तोच आहे. फक्त उंचीने बदलत असेल, रंगाने बदलत असेल थोडाफार देह, पण देह तोच आहे, देह बदलत नाही बरं का. आम्ही लहानपणी ज्याप्रमाणे कार्य करतोय, कर्म करतोय, जगतोय, वागतोय बरं का, तसं तारुण्यात नाही ती कर्म आमच्याकडे पाहायला मिळत. तारुण्यामध्ये आमची कर्म बदलली जातात, आमचे विचार बदलले जातात, आमचं जगणं वागणं बदललं जात आहे. आणि जसं तारुण्यामध्ये आमचं जगणं वागणं असतंय, त्या मुलीला घ्या जरा जवळ, कोणी बोटबीट घालील ती, नाहीतर पंखे बंद करा, हवा येते आपल्याला इकडनं. अवस्था बदलते आमची बरं का, देह बदलत नाही. तसं या ठिकाणी कार्य करत असताना आमचं शरीर जे आहे त्याला नाश आहे, शरीर जे आहे त्याला नाश आहे बरं का माऊली. जो देव आम्हाला सांभाळतो ना त्याला नाश नाही, त्याला नाश नाही. तो असतच असे सर्व काळ, सर्व काळ आहे तो देव आम्हाला सांभाळत असतो बरं का. दुसरं बघा, लहानपणी जे कपडे आपण घालतो, जे वस्त्र आपले असतात, तारुण्यात तेच आणि तसेच वस्त्र असतात का?
कपडे तसेच असतात का? नाही ना. वृद्धपणी तेच कपडे असतात का? वस्त्रानेही मनुष्य बदलला जातो. त्याच्याही पलीकडे एक साधं उदाहरण संत देतात बघा, अतिशय सोपं. आपण पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी इथे आलोय, बरोबर आहे. आज संध्याकाळी बऱ्याच हळदी आहेत की नाही? आता ह्याच वेशाने ह्याच ड्रेसने आपण तिकडे जाणार आहेत का? अशाच पद्धतीने आपण जाणार आहेत का? नाही ना. मग ड्रेस बदलला, अलंकार बदलले म्हणजे माणूस बदलला का? बरं का, साधं उदाहरण आहे बघा, अतिशय साधं. आता इथे येताना आपण जे कानातले घातले ते वेगळे आहेत आणि संध्याकाळी हळदीला जाताना जे घालणार आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे ते वेल वगैरे असतील, झुमके मोठे असतील, अजून काय XYZ. बरोबर आहे. कानातले बदलले म्हणजे ऐकण्याची स्थिती बदलली का? नाही ना. आता इथे येताना आपण डोळ्याला काही लावलं नाही, जसे आहेत तसेच आहेत, ओरिजिनल. हळदीला जाताना आपण मात्र काय लायनर की काय असते, ते काय असतंय, काजळ लायनर काय असेल ते, बरं का, ते आपण लावणार आहेत, ते आपण जे काय असेल ते. म्हणजे दृष्टी बदलेल का माणसाची? नाही बदलणार. कपडे बदलले आपले म्हणजे राहण्याची, जगण्याची, वागण्याची पद्धत बदलेल का? नाही बदलणार. शरीर तेच आहे, अलंकार बदलले. शरीर तेच आहे, वस्त्र बदलले. शरीर तेच आहे, आमचे कपडे बदलले. आमचं राहणं, जगणं, वागणं, पाहणं बदललं नाही, बरं का. तसं एखादा देह जर त्या जीवात्म्याने सोडला ना, तर त्या देहाने केलेल्या कर्माप्रमाणे पुढे त्याला गती आहे, बरं का. या देहामध्ये आल्यानंतर काय केलेत ह्या देहाने कर्म, त्याप्रमाणे त्या जीवात्म्याला, अंतरात्म्याला गती आहे मौली, बरं का. अंतरात्म्याला गती आहे. साधं उदाहरण आहे अगदी मौली. आम्ही आमचा संसार करत असताना प्रत्येक उभयतांना मनापासून वाटतंय की आम्हाला लेकरू असावं, आम्हाला मूलबाल असावं. प्रत्येक नातेवाईक, प्रत्येक माणसाला वाटतंय, प्रत्येक उभयतांना वाटतं की आम्हाला लेकरू, आम्हाला मूलबाल असावं, बरं का. कशासाठी? होण्याच्या आधी अशा अपेक्षा निर्माण होतात आमच्याकडे. पाऊली खरं आहे की कुठे आहे? ते जन्माला येण्याच्या आधी आम्ही काही वेळेला प्लॅनिंग करत असतो. मूल जन्माला येण्याच्या आधी ती बाई बोलत असते, आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याला हेच करायचं, मुलगी जर झाली तर तिला आपण असंच बनवायचं. नावापासून तर त्याला कशा पद्धतीने काय करायचं एवढ्यापर्यंत आम्ही प्लॅनिंग करत असतो, बरं का. रस्त्यावर भांडण चालू झालं त्यांचं, घरात तर होतच होतं, पण घरामध्ये मिटत नाही म्हणून रस्त्यावर आलं भांडता, बरं का. आणि ते भांडण चालू असताना तिथे नवरा बायकोंचं भांडण, तेवढ्यात एक साधू तिथून चालले होते, एक सत्पुरुष तिथून चालले होते. त्यांनी विचारलं, चाललंय काय तुमचं, कशासाठी भांडताय? तेव्हा तो पुरुष बोलतोय, माझ्या मुलाला मला इंजिनियरच करायचंय. आणि मग ती बाई बोलते, नाही नाही, माझ्या मुलाला मला डॉक्टर करायचंय. दोघांचं भांडण, बरं का. बरं, काही केले ऐकत नाहीत, काही केले एकमत होत नाही. मग शेवटी ते सत्पुरुष बोलले, ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की इंजिनियर करायचं, ताई तुमचं म्हणणं आहे की डॉक्टर करायचं, आपण त्या मुलाला तर विचारून बघू ना, त्याला काय व्हायचंय. तेव्हा त्यांनी सांगितलं, ते व्हायचं बाकी आहे, अजून जन्माला यायचं बाकी आहे. जे जन्माला पण आलं नाही त्याच्याविषयी आम्ही असा विचार करत असतो, बरं का. जन्माला आल्यानंतर आम्हाला अशा अपेक्षा असतात, त्याने मोठं व्हायला पाहिजे, त्याने खूप शिकायला पाहिजे, त्यांनी आमचं नाव मोठं करायला पाहिजे का खोटं करायला पाहिजे. आई वडील कसेही जरी असले तरी त्यांना मनापासून कधीच वाटत नाही की आमचं मुलाने आमचं नाव खोटं करावं, खोटं ठरवावं, मोठं केलं पाहिजे. प्रत्येकाला प्रामाणिकपणे वाटतंय आमचं नाव मोठं केलं पाहिजे, आम्हाला म्हातारपणी त्यांनी सांभाळलं पाहिजे, आम्हाला म्हातारपणी आमच्या त्यांनी काय केला पाहिजे, आधार दिला पाहिजे, म्हातारपणाची काठी झालं पाहिजे. प्रत्येक आई वडिलांना वाटत असते, प्रत्येक आई वडील अशाच पद्धतीने विचार करत असतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रत्येक आई वडिलांची अशा अपेक्षा असते प्रत्येक मुलाकडून. मग मला सांगा, जन्माला घालणाऱ्या आई वडिलांची जर मुलाकडून अपेक्षा असते, ऐकताय ना, तर त्या आई वडिलांनाही ज्याने जन्माला घातलंय आणि त्या मुलालाही ज्याने जन्माला घातलंय, त्या भगवंताची आमच्याकडून काही अशा अपेक्षा नसेल का? भगवंताची काही आमच्याकडून अशा अपेक्षा नसेल?
आई वडिलांची जर अपेक्षा आहे की माझ्या मुलाने आमचं नाव मोठं करावं, आम्हाला सांभाळलं, मग मला सांगा त्या आई वडिलांनाही ज्याने जन्माला घातलंय, बरं का, आपल्यालाही ज्या भगवंताने जन्माला घातलंय त्या देवाची आपल्याकडून काही आशा अपेक्षा नसेल का? त्या देवाला काही वाटत नसेल का आधी काय व्हावं? बरं का, तो देव आम्हाला सांभाळतोय, तो देव आमची सेवा करतोय मौली, ह्याच आशेने की आज ना उद्या हा देह देवाच्या पूजेला लागेल, देवाचं नामस्मरण करायला लागेल, आज ना उद्या धर्म कार्य करायला लागेल, आज ना उद्या देव कार्य करायला लागेल. बरं का, आता इकडे काय होतंय माहितीये का, आमच्या मनामध्ये काय विचार येतो, देव कार्य जर करायचं आहे ना तर कुठे दिवस निघून गेले, करुणा सावकाश, काय करुणा करुणा करता करता काळाला करुणा आली पाहिजे ना आपली, आपण करुणा करुणा करता करता आपली करुणा काळाला आली पाहिजे ना, यमाला करुणा आली पाहिजे ना, यमदूतांना करुणा आली पाहिजे ना आपली, काय का बाबा याला अजून बरंच काही करायचं, याला राहू दे जरा थोडा वेळ, थोडे दिवस राहू दे, बरं का, तुम्हा आम्हाला एकमेकाची करुणा येईल, पण त्या काळाला, बरं का, त्या यमाला, त्या यमाच्या दूतांना तिथे करुणा नाही, म्हणून करुणा नको. बरं का, परमार्थामध्ये आम्ही तो विचार करतो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, देव कार्यामध्ये, धर्म कार्यामध्ये आम्ही तो विचार करतो करुणा, बरोबर. संसार करताना कधी विचार करतो का करुणानंतर? काय संसार करताना कधी विचार करतो? अहो, निम्मे बायांचे पापड आणि मिरगुटे झाले असतील तुमची सगळ्यांची, कारण मागच्या वर्षी पावसाने फसवलं होतं मे महिन्यामध्ये आपल्याला. खरंय की खोटं आहे? ते सुरुंगाचं वडं बिडं बऱ्याचशा लोकांचं झालं असेल, बऱ्याचशा महिलांचं, कारण तिला माहिती आहे नंतर एकदा पाऊस पडला फेकून दिले ना मागच्या वर्षी. अहो, सुरुंगाचे वडे केले आणि ज्या दिवशी केले त्या दिवसापासून पाऊस लागला, सुकलेच नाहीत ना, सुकलं नाही, त्याच्यामुळे त्यांना असं उग्र वास यायला लागला, दिले फेकून त्या बाईने. काय करणार, फेकून देताना का आनंदात दिले असतील का? पहिले कोणाला दोन चार शब्द वाईट बोलले असेल ती बाई पावसाला, काय याला काय ह्याच वेळेला यायचं होतं का? बरं आला होता तर जरा 2 दिवस तरी दिले असते, सुकले असते ना, फेकून देताना काय सहज दिले असतील का, असे मजेत दिले असतील का? बरं, तिथे आमचा विचार असा नसतो करुणा म्हणून, ज्या दिवशी समजलं, ज्या दिवशी आम्हाला करायचं त्याच वेळेला लगेच संसाराचं कार्य आम्ही करून टाकतोय, लगेच करून टाकतोय, बरं का. आणि खरं आहे कोणतंही कार्य वेळेला झालेलंच बरं असतंय. परीक्षेच्या नंतर अभ्यास करून फायदा काय, काय उपयोग होईल? बरं का, ज्या वेळेला जे कार्य करायचं त्याच वेळेला. आता आम्हाला खूप वाटतंय ना त्यावेळेला शिकलो असतो तर, नाही ना, मग विषय सोडून दे. आपल्यातले ज्या वेळेला चांगल्या ऑफिसला कुठेतरी ऑफिसर म्हणून काम करतायत, अधिकारी म्हणून काम करतायत, चांगल्या प्रकारे पगार घेतायत, त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटत नाही का त्यावेळेला जर अभ्यास केला असता बरं झालं असतं, नाही का? गेला विषय, तो निघून गेला, तो काळ वेळ निघून गेली. आता किती जरी असं म्हणतात त्याला, साप गेल्यावर फरफट कुठणे. वेळ निघून गेल्यानंतर विचार करणाऱ्याला काय म्हणतात, साप गेल्यावर फरफट कुठणे. आता कितीही विचार केला तरी ते दिवस, ती वेळ परत येणार आहे नाही. म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे, करुणा नको. परमार्थ करायचंय, भक्ती करायची आहे, देवपूजा करायची आहे, ज्या दिवशी आम्हाला स्मरण झालं त्या दिवसापासून आम्ही केलं पाहिजे. ज्या दिवसापासून उपरती झाली ना अंतःकरणामध्ये, अरे नाही देवाचं कार्य आम्ही केलं पाहिजे, त्याच वेळेपासून आम्ही ते कार्य केलं पाहिजे, बरं का. आणि ही अशा अपेक्षा आहे देवाला, आमच्या आतमध्ये जो देव आमची सेवा करतोय ना, जशी आई वडिलांना अशा अपेक्षा असते की नाही मुलाने चांगलं वागावं, चांगलं राहावं, आमच्या म्हातारपणाची काठी व्हावी, आम्हाला सांभाळावं, अजून काय जे काय असतील अशा अपेक्षा, मोठं व्हावं, आमचं नाव मोठं करावं, तसं भगवंताला आमच्याकडून अशा अपेक्षा आहे काय, आज ना उद्या राम बोलेल, आज ना उद्या देवाचं नामस्मरण करेल, आज ना उद्या ग्रंथ वाचन करेल, आज ना उद्या त्याला जाणीव होईल आणि धर्माचं कार्य आणि देवाचं कार्य करायला लागेल. जर केलं तर आपणही आनंदी, आपलाही उद्धार आणि देवाचाही उद्धार. आता तुम्ही म्हणाल देवाचा उद्धार कसा? कदाचित काहींना वाटेल देवाचा उद्धार कसा, तर बघा, एका नरदेहाने जर वाईट कर्म केली, एका नरदेहाने जर वाईट कर्म केली, अधर्म केला, अनितीने जर वागायला लागला,
तर 83,99,999 योनींमध्ये त्या जीवात्म्याला थांबावं लागतं. त्या देहाने केलेल्या कर्माप्रमाणे आकडा आला का लक्षात तुमच्या? किती? 83,99,999 योनी प्लस जर फिटलं नाही तर एका एका योनी कोटी कोटी फेरा असं म्हटलेलं आहे. तेवढ्यात जर पुरा झाला नाही बरं का, जे काही गुन्हे केलेत ना ते गुन्हे जर तेवढ्या कलमामध्ये जर पूर्ण झाले नाहीत तर पुन्हा एका एका योनी कोटी कोटी फेरा. आणि हे तरी सहज आहे, समजा 50 वर्षात माणूस सुटला जातो. मृत्यू म्हणजे सुटणं बरं का, मोकळं होणं. मृत्यू म्हणजे मोकळं होणं, सुटणं. आयुष्याचा संपूर्ण पसारा आटोक्यात येण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे. आयुष्याचा संपूर्ण पसारा आटोक्यात येण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे. त्याच्या पलीकडे सांगू, या संसार रूपी चिखलातून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे. चांगलं की वाईट? मृत्यू चांगलं की वाईट? बोलत नाही तुम्ही. देवाच्या कृपेने आला तर चांगला, आमच्याहून आम्ही घेतला तर सगळ्यात वाईट. फरक कळतो ना? देवाच्या कृपेने आला अतिशय चांगला, ज्या वेळेला येईल त्या वेळेला. आमच्याहून आम्ही जर ओढावून घेतला तर अतिशय वाईट. महत्वाचा विषय काय आहे? एक नरदेहाने जर वाईट कर्म केली तर 83,99,999 योनी जीवात्म्याला फिरावं लागतंय. एका एका योनी कोटी कोटी फेरा. आता साधं उदाहरण घेऊ की काही वेळापुरतं, काही वेळामध्ये आम्ही मुक्त होतोय. 50 वर्षात, 60 वर्षात, 100 वर्षात, त्याच्या पुढे नाही. 100 वर्षात फार फार, त्याच्या पुढे नाही. मला सांगा, एक वडाच्या झाडाची योनी जर प्राप्त झाली माऊली, सगळ्यात जास्त वय जर म्हणजे आयुष्य जर कोणाला असेल, सगळ्यात जास्त आयुष्य म्हणजे माझे आजोबा सांगायचे की अमक्या अमक्या ठिकाणी वड आहे ना, तो वड त्यांच्या आजोबांनी बघितलेला. ऐकताय का? माझे आजोबा सांगायचे अमक्या अमक्या ठिकाणी वड आहे, तो वड त्यांच्या आजोबांनी बघितलेला. आता याच्या पुढे कितीतरी वर्ष तो वड अजून पाहायला मिळणार आहे. कितीतरी वर्ष, किती वर्ष आयुष्य असेल त्याला, किती वर्ष आयुष्य असेल. आणि दुसरं, जर तुम्ही चांगल्या प्रकारे वागलात, चांगल्या प्रकारे जर जगलात, धर्म कार्य केलं, धर्माचरण केलं, नीतीने वागलात, नीतीने जगलात, तर तो देवाचा उद्धार हा शब्द होता. उद्धार म्हणजे मुक्त झाला जातो तो अंतरात्मा सुद्धा. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कुठल्याही योनीमध्ये बरं का त्याला जायला लागत नाही, मुक्त झाला जातो. कर्मानुसार त्याला पुढे जे काही असेल ते प्राप्त होत असते, कर्मानुसार, त्या देहाने केलेल्या कर्मानुसार. बरं का? आता एका साधकाला असा एक प्रश्न निर्माण झाला, आणि निर्माण होणं साहजिकच आहे बरं का, कारण ज्या युगामध्ये आम्ही कार्य करतो ह्या युगाचं नाव काय आहे? कलियुग. कलियुग. बरं का? माऊली, सत्याला विरोध आहे. ऐकताय का? धर्म कार्य करणाऱ्याला विरोध करणारे अनेक भेटतात. आम्ही ग्रंथ वाचायला बसलो की द्वेष मत्सर करणारे बरेच भेटतात. काही म्हणतात यांना काही उद्योग आहे, रिकामी. बरं का? हरिनाम सोहळा एखाद्या ठिकाणी मस्त की आयोजित केला आणि तिथे माणसं जायला निघाली की लोक त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. निघाले, चालले, रिकाम्या माणसाची कामं काय 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 म्हणतात. बरं, एवढं म्हणून थांबत असतील तर ठीक आहे ना. विरोध करतात, अद्वा तद्वा बोलतात. सत्याला विरोध आहे. सत्य सध्या एकट्याने फिरतंय. कलियुगामध्ये सत्य एकट्याने फिरतंय. आणि दुर्दैव काय वाटतंय माहितीये का, की परमार्थिक माणसं सुद्धा महाराजाचा द्वेष करतो. हे दुर्दैव आहे. परमार्थिक माणूस परमार्थिक माणसाचा द्वेष करतो. बरं, द्वेष कशावरून रे? यांनी 2 टिळे लावलेत. खाली गंधगोळी लावले, वरती बुका लावलेला आहे.
त्यांनी लाल टिळा लावलेला आहे, यांनी लाल टिळा लावलेला आहे, मी सुद्धा खाली चंदन वरती लाल टिळा लावलेला आहे. आम्ही द्वेष कसला करतोय? ते परमार्थी काय, ते परमार्थ करतात, ते कुठल्या तरी ग्रंथाचा अभ्यास करतात, कोणत्या तरी देवाला बसतात, यात आम्हाला आनंद नाही. तो त्याच देवाला का बसतो? त्याच्या कमळाला तोच टिळा का? तोच ग्रंथ का वाचतो? याचा आम्ही द्वेष करतो, मत्सर करतो, तिरस्कार करतो. परमार्थिक माणूस परमार्थिक माणसाचा द्वेष करतो, हे दुर्दैव आहे. धर्म कार्य करणारा माणूस, एखादा धर्म कार्य करणारा माणूस असेल, त्याचा द्वेष करतोय, हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे बरं का. हे थांबलं पाहिजे, आमचं थांबलं पाहिजे, थांबलं पाहिजे बरं का मौली. ज्या वेळेला थांबेल ना ते, त्यावेळेला देवकार्य आमच्याकडून घडेल, धर्मकार्य आमच्याकडून घडेल. देवकार्य घडेल, धर्मकार्य घडेल बरं का. उद्याचा दिवस आमचा असेलच याची गॅरंटी नाही माऊली. रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी मिटलेले डोळे सकाळी उघडणारच त्याची गॅरंटी नाही. म्हणून आलेली वेळ आमची आहे. धर्मकार्य करायचंय ना, देवकार्य करायचंय ना, ज्या वेळेला अंतःकरणामध्ये उपरती होईल त्या वेळेला करायला लागा. नंतरची वेळ आपल्याला मिळेल या अशा अपेक्षेत राहू नका, या अशा अपेक्षेत राहू नका. आणि चांगलं कार्य जर केलं, चांगलं कर्म जर केलं, धर्म कार्य जर केलं, देव कार्य जर केलं, तर निश्चित आम्हाला देवाची प्राप्ती होणार आहे, आमच्याकडून परमार्थ घडणार आहे, भक्ती घडणार आहे बरं का. काय दुर्दैव वाटतंय, धर्म कार्य करणारा माणूस धर्म कार्य करणाऱ्या माणसाचा द्वेष करतोय, हे दुर्दैव आहे. सत्याला विरोध आहे. आणि विशेष काय वाटतंय माहितीये का? आता दुर्दैव कळलं असेल तुम्हाला. धर्म कार्य करणाऱ्या माणसांना अनेक लोक विरोध करतायत. वास्तविक जर गावामध्ये एखादं धर्मकार्य असेल, हरिनाम सोहळा असेल, तर तिथे द्वेष, मत्सर, तिरस्कार, मान, अभिमान, अपमान, मान पान जे काय असेल ते सगळं बाजूला ठेवून जी सेवा वाट्याला येईल ती आम्ही केली पाहिजे. कारण ते देवाचं कार्य आहे, ते कोणा एखाद्या व्यक्तीचं कार्य नाही. पण आम्ही व्यक्तिशा एखाद्या व्यक्तीला पुढे पाहतोय ना, म्हणून मागे सरतोय. तो पुढे ना, आपण नाही पुढे जायचं. तुम्ही व्यक्तीचं कार्य करता का देवाचं कार्य करता? संकुचित वृत्तीने आम्ही राहिलो ना का मग असे विचार आमच्या मनामध्ये येत असतात. हे दुर्दैव आहे. आणि विशेष काय वाटतंय माहितीये का? दाभाड मध्ये व्यसनाधीन झालेली माणसं आहेत का बरं? व्यसन करणारी माणसं आहेत दाभाड मध्ये? बरं जाऊ द्या, तुमचं गावचं नाही सांगत, कारण तुमच्या गावामध्ये कदाचित कोणी नसतील. आमच्या गावातील माणसं व्यसनाधीन जी झालेली आहेत, माऊली संध्याकाळी जर त्या दिशेने निघाले ना, एखाद्याच्या जवळ नसतील ना पैसे, तर तो बोलतोय चल आज तुला मी पाचतो, उद्या तुम्हाला पाच. जाताना बरोबर जातात, ऐकताय का? जाताना बरोबर जातात. आणि येताना जर दोघही फुल झालं असतील ना, तर एकमेकाच्या गळ्यात गळा घालून येतात, एकमेकाला आधार देतात. एखादा पडाला आला तरी त्याला पडून देत नाही, घरपर्यंत आणून सोडतात. व्यसनाधीन झालेली माणसं, हे विशेष वाटतंय. कलियुग आहे ना, आपला विषय काय माहितीये? सत्याला विरोध असणार, असत्याच्या बाजूने भरपूर असणार. सत्य जे आहे ते एकटं फिरत असणार. दुसरं दुर्दैव काय वाटतंय? धर्म कार्य करणारी माणसं धर्म कार्य माणसाचा द्वेष करतात, मत्सर करतात, तिरस्कार करतात. विशेष काय वाटतंय? व्यसनाधीन झालेली माणसं व्यसनाधीन झालेल्या माणसाला पडू देत नाहीत, त्याला आधार देतात, घरपर्यंत आणून पोहोचवतात. कलियुग आहे, कलियुग आहे. म्हणून ते श्रेष्ठ असं म्हणायचं नाही, म्हणून ते श्रेष्ठ असं म्हणायचं नाही. एवढंच म्हणायचं आहे की कमीत कमी त्यांचा आदर्श आम्ही धर्म कार्य करणाऱ्या माणसांसाठी घेतला पाहिजे. एखाद्या धर्म कार्य करणाऱ्या माणसाला जर तुम्हाला आधार देता येत नसेल ना, तर मग मात्र आपण त्याला कमीत कमी त्याचा विरोध तरी करता कामा नये, त्याच्या तंगड्या खेचायचं तरी काम करता कामा नये. आपण गप्प बसावं, गप्प बसावं. आता बघा, एका देहाने जर चांगली कर्म केली तर त्याला चांगली गती मिळते, त्या जीवात्म्याला चांगली गती मिळते.
एका देहाने जर वाईट कर्म केली तर त्याला 83,99,999 योनी फिराव्या लागतात. बर, आता त्या साधकाला प्रश्न पडला. काय प्रश्न पडला?